DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। येवला तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या येवला पथकाने अवैध मद्य वाहतुकीवर मोठी कार्यवाही करत तब्बल 1,47,34,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या येवला पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार गोवा राज्यात निर्मित व महाराष्ट्रात वाहतूक तसेच विक्रीस प्रलंबित असलेला विदेशी मद्यसाठा नाशिक जिल्ह्यातून नंदुरबार जिल्ह्याकडे नेण्यात येत होता। या माहितीच्या आधारे येवला शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग कॉम्प्लेक्स परिसरात सापळा रचून संबंधित ट्रक अडवण्यात आला। तपासणी दरम्यान ट्रक मधून 180 मिली क्षमतेच्या 57,600 सीलबंद प्लास्टिक बाटल्यांमध्ये भरलेली विदेशी मद्यसाठा आढळून आला। जप्त करण्यात आलेल्या मद्याची अंदाजे किंमत 1,26,72,000 रुपये इतकी आहे। तसेच मालवाहू ट्रक व आरोपींकडील मोबाईल संचही जप्त करण्यात आले। जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये 1,26,72,000 रुपयांचा विदेशी मद्यसाठा, 20 लाख रुपयांचा ट्रक व 62,000 रुपयांचे मोबाईल संच असा एकूण 1,47,34,000 रुपयांच्या मुद्देमालाचा समावेश आहे। या प्रकरणी मधुकर आवळे वय 27 राहणार शहापूर तालुका सातारा व अक्षय राजेंद्र साबळे वय 25 राहणार शिवधर तालुका सातारा या दोघांना अटक करण्यात आली आहे। ही कार्यवाही राज्य उत्पादक शुल्क विभागाचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र देशमुख, सहाय्यक आयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त उषा वर्मा व अधीक्षक संतोष धायडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक अमृत तांबोर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। DPA न्यूज साठी प्रतिनिधी प्रवीण पाटील, येवला। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।